ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिका रूपी अध्यात्म यात्रेचे आजचे हे 85वे प्रवचन पुष्प आहे। ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। कालच्या मागील 84व्या प्रवचन पुष्पात आपण भक्तांचे किती प्रकार असतात व लाखात एखादा भक्त कोण असतो याचे श्रवण केले। आजच्या 85व्या प्रवचन पुष्पात ज्ञानी शुद्ध भक्ताला परम भक्ताला कसे ओळखावे, त्याची चिन्हे कोणती आहेत याचे श्रवण करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। ही प्रवचन मालिका अध्यात्म यात्रा भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने आणि फक्त त्यांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे। गुरु श्रीकृष्ण शिष्य अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण भक्त अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर विविध विषयांचे मार्गदर्शन करत आहेत। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सध्या आत्मज्ञान म्हणजे काय, ब्रह्मज्ञान म्हणजे काय, त्याचा उपयोग करून अर्जुन परिपूर्ण यशस्वी जीवन कसे जगू शकतो, ज्ञानाचे रूपांतर विज्ञानामध्ये करून स्थिर शांत समाधानी संयमी विवेकी विनम्र प्रेमळ प्रसन्न जीवन म्हणजेच परिपूर्ण यशस्वी जीवन कसे जगू शकतो याचे मार्गदर्शन करत आहेत। अर्जुनाची वाढलेली प्रसन्नता पाहून विवेकाचा महापर्वत असणारे, प्रेमाचा करुणेचा महासागर असणारे आणि प्रसन्नतेचा स्वतःच सर्वोच्च दीपस्तंभ असणारे भगवान श्रीकृष्ण अतिप्रसन्न अत्यानंदी होतात आणि
अर्जुनाला, त्यांच्या भक्ताला, शिष्याला, त्यांच्या प्राणाला, श्वासाला, त्यांच्या सर्वस्वाला परत संवाद करण्यास सुरू करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, आता थोड्याच वेळापूर्वी मी तुला भक्तांचे प्रकार किती असतात आणि लाखात एखादा परमभक्त कसा असतो, खरा भक्त कसा असतो याचे श्रवण घडवले. आता मी तुला त्या ज्ञानी शुद्ध भक्ताला, परमभक्ताला कसे ओळखावे, त्याची चिन्हे कोणती आहेत हे समजावून सांगतो. हे देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना. अर्जुना, जो माझा खरा ज्ञानी शुद्ध भक्त असतो तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण निस्वार्थीपणे कर्म करण्यात घालवतो. अर्जुना, तो त्याच्या कुटुंबामध्ये राहूनच कौटुंबिक कर्म, कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडतच तो इतरांसाठी म्हणजे मानव समाजासाठी देखील त्याच्या आयुष्यातले क्षण खर्च करत असतो. अर्जुना, असा हा माझा खरा ज्ञानी शुद्ध भक्त निस्वार्थीपणे कुटुंबासाठी आणि मानव समाजासाठी देखील कर्तव्ये, जबाबदाऱ्या पार पाडत त्याचे आयुष्य जगत असतो. अर्जुना, कारण ह्या माझ्या ज्ञानी शुद्ध भक्ताला आत्मज्ञान माझ्यामुळे प्राप्त झालेले असते, त्याच्या गुरुमुळे प्राप्त झालेले असते. त्याला ब्रह्मज्ञानाची अनुभूती आणि अनुभव आलेला असतो. ब्रह्मज्ञान हे फक्त शब्दापुरते मर्यादित न राहता त्याच्या आचरणामध्ये आलेले असते. त्याच्या अनुभवात येऊन ते अनुभूतीमध्ये स्थिर झालेले असते. असा हा माझा खरा ज्ञानी शुद्ध भक्त, परमभक्त असतो. अर्जुना, माझा ज्ञानी शुद्ध परमभक्त आत्मज्ञानामुळे, ब्रह्मज्ञानामुळे माझ्या सारखाच बनतो. अर्जुना, पण माझ्या सारखा बनल्या नंतर देखील तो कधीही मी तो आहे आणि तो मी आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कधीच कुणासमोरही करत नाही. अर्जुना, तो त्याचे जीवन जनमानसामध्ये राहूनच जगतो, कुटुंबात राहतो, समाजात राहतो, प्रत्येक कर्तव्य, जबाबदाऱ्या पार पाडत असतो. पण तो कधीही मी आहे आणि मी तो आहे हा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कधीच करत नाही. अर्जुना, तो अगदी सामान्य माणसासारखेच जगतो, सामान्य माणसासारखेच आचरण करतो, वागतो. अशा या ज्ञानी शुद्ध परमभक्ताशी मी एकरूप होण्यासाठी सदैव आतुर असतो. अर्जुना, मी कळवळलेला असतो, पण हा ज्ञानी शुद्ध भक्त सदैव माझ्यापासून कळतपणे दूर राहण्याचाच प्रयत्न करतो आणि जगाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की भगवंत वेगळा आहे आणि तो वेगळा आहे. असा हा माझा ज्ञानी शुद्ध परमभक्त असतो, जो माझ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. जरी तो मी असलो आणि मी तो असलो, आम्ही एकरूप असलो, आम्ही एकमेकांमध्ये विरघळून गेलेला असलो, तरी त्याचे केलेले प्रत्येक कर्म हे मी केले आहे असे तो दाखवत असतो. त्याचे संपूर्ण कर्तृत्व तो माझ्या चरणी अर्पण केलेला असतो. असा हा माझा ज्ञानी शुद्ध परमभक्त. आम्ही एकरूप असलो, आम्ही अद्वैतामध्ये असलो तरी द्वैत दाखवण्याचा प्रयत्न करतो. इतका प्रामाणिक हा माझा ज्ञानी शुद्ध भक्त असतो. अर्जुना, आम्ही एकमेकांमध्ये विरघळून गेलेले असतो, एकरूप झालेले असतो, तरी देखील तो मला वेगळा आहे असे या जगाला दाखवत असतो. अर्जुना,
असा हा ज्ञानी शुद्ध भक्त माझा आत्मा असतो, माझा चित्त, माझे अंतःकरण झालेला असा हा ज्ञानी शुद्ध भक्त असतो अर्जुना. तो स्वतःला वेगळा दाखवत असल्यामुळे त्याचे प्रत्येक कर्म भक्तिभावाने, प्रगाढ प्रेमाने, सखोल करुणेने करू शकतो आणि जगातील प्रत्येक मनुष्याला दाखवतो की भक्ती म्हणजे काय असते, श्रद्धा म्हणजे काय, निष्ठा म्हणजे काय, याचे मूर्तिमंत उदाहरण झालेला हा माझा ज्ञानी शुद्ध भक्त, परम भक्त असतो, ज्याला बाह्यांगाने ओळखणे अगदी अवघड असते, कठीण असते. अशा या ज्ञानी शुद्ध भक्ताला फक्त मीच ओळखू शकतो अर्जुना, कारण तो एकमेव असतो. दशलक्ष भक्तामधून असा हा ज्ञानी शुद्ध भक्त एकमेव असतो, त्याला मलाच ओळखावे लागते अर्जुना. आणि अशा या ज्ञानी शुद्ध भक्तासाठी मी सदैव आसुसलेला असतो, आतुर असतो. पण तो ज्ञानी शुद्ध भक्त त्याच्या कर्मामध्ये, सत्कर्मामध्ये, सत्कार्यामध्ये मानव समाजाच्या कल्याणासाठी इतका रममाण झालेला असतो की मी त्याच्या आसपास असून देखील तो माझ्याकडे दुर्लक्ष केल्यासारखे करतो. कारण त्याला जगाला भक्ती म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय, निष्ठा म्हणजे काय, शरण जाणे म्हणजे काय हे जगाला दाखवायचे असते. म्हणून तो माझ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. पण तो आणि मी एकरूप आहोत. तो माझा आत्मा आहे, तो माझे चित्त आहे, अंतःकरण आहे अर्जुना. तो मला भेटण्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नाही, उलट मी त्याला भेटण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतो. कारण त्या ज्ञानी शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये मीच प्रत्येक क्षणी वावरत असतो याची जाणीव त्याला देखील असते. पण तो जगाला दाखवण्याचा कुठलाही प्रयत्न करत नाही अर्जुना. असा हा माझा ज्ञानी शुद्ध भक्त असतो. इतर 3 प्रकारचे भक्त, आर्त भक्त, जिज्ञासू भक्त आणि अर्थार्थी भक्त देखील मला तेवढेच आवडतात अर्जुना. पण हे 3 प्रकारचे भक्त, आर्त भक्त, जिज्ञासू भक्त आणि अर्थार्थी भक्त हे मला भेटण्यासाठी आतुर असतात. तर या उलट मी ज्ञानी शुद्ध भक्ताला भेटण्यासाठी आतुर असतो अर्जुना. सर्व प्रकारचे भक्त मला आवडतात, पण अशा निस्वार्थीपणे जगणाऱ्या ज्ञानी शुद्ध भक्ताच्या मागे मी असतो. कधी मी त्याच्या आसपास भगवंत म्हणून, कधी मी त्याच्या आसपास गुरु म्हणून, नातलग म्हणून, जिवलग म्हणून, मित्र म्हणून, तर कधी मी त्याचा चाकर नौकर देखील होतो, कधी मी त्याचा सारथी देखील होतो अर्जुना. ज्याप्रमाणे एखाद्या गायीचे वासरू गायींच्या कळपामध्ये सोडले तर ते वासरू प्रत्येक गायीला त्याचीच आई समजतो, प्रत्येक गायीवर आई समानच प्रेम करण्याचा प्रयत्न करतो. तसे त्या वासराप्रमाणे हा माझा ज्ञानी शुद्ध भक्त प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये फक्त मलाच पाहतो, त्या भगवंतालाच पाहतो अर्जुना. असा हा ज्ञानी शुद्ध भक्त प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक वस्तूत, प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूत देखील मला पाहण्याचाच प्रयत्न करतो.
असा हा तो वासराप्रमाणे त्याचे जीवन जगतो अर्जुना. ज्याप्रमाणे एखादी नदी महासागराला जाऊन मिळते आणि महासागरच बनून राहते, त्याप्रमाणे हा ज्ञानी शुद्ध परमभक्त मला येऊन मिळतो, माझ्याशी एकरूप होतो, माझ्यात विरघळून जातो. म्हणून तो माझा आत्मा असतो, तो माझे चित्त असतो, तो माझे अंतःकरण असतो. मी अशा ज्ञानी शुद्ध भक्ताशिवाय एक क्षण देखील जगू शकत नाही अर्जुना. आम्ही एकमेकांमध्ये विरघळलेले असतो अर्जुना. असा हा माझा ज्ञानी शुद्ध भक्त परम भक्त जरी सामान्य माणसासारखा वागत असला, कुटुंबात जगत असला, समाजात वावरत असला, तरी तो एकमेवा द्वितीय माझा परम ज्ञानी शुद्ध भक्त असतो. तो माझेच स्वरूप असतो, तो माझीच सावली असते. मी तोच आहे आणि तो मी आहे. आम्ही द्वैतापासून अद्वैत म्हणजेच एकरूप झालेले असतो अर्जुना. अशा या ज्ञानी शुद्ध भक्ताशिवाय मी एक क्षण देखील जगू शकत नाही अर्जुना. तू पण माझा ज्ञानी शुद्ध भक्त आहेस, म्हणून तुझ्या मागे मागे इथपर्यंत कुरुक्षेत्राच्या रणांगणापर्यंत मी आलेलो आहे अर्जुना. बघ, मी तुझा सारथी झालेलो आहे. तू मला गुरु मानतोस, भगवंत मानतोस, मित्र मानतोस, जीवलग मानतोस, नातेवाईक मानतोस. तुझ्यासारख्या ज्ञानी शुद्ध भक्तासाठी बघ मी इथपर्यंत आलेलो आहे अर्जुना. तू माझा परमभक्त आहेस, श्वास आहेस, प्राण आहेस अर्जुना. तूच माझा सर्वस्व आहेस. म्हणून तू देखील तुझे कर्म, नियत कर्म, स्वकर्म, युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना. आणि या युद्ध कर्मातून जे कर्मफळ येईल, जय पराजय, हार जीत, ते कर्मफळ माझ्या चरणी अर्पण कर. तुझा कर्तेपणा देखील माझ्या चरणी अर्पण कर. कर्मफळाचा, कर्तेपणाचा त्याग आत्ताच करून तुझे कर्म सर्वोत्तम प्रकारे कर अर्जुना. कारण तू माझा एक ज्ञानी शुद्ध एकमेवा द्वितीय भक्त आहेस अर्जुना. अशा प्रकारची कळवळून विनंती भगवान श्रीकृष्ण त्यांच्या ज्ञानी शुद्ध भक्ताला, परम भक्ताला, परम शिष्याला अर्जुनाला करत आहेत. आणि त्याला समजावून सांगत आहेत की तुझे प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे कर, म्हणजेच तू तुझे जीवन परिपूर्ण यशस्वी करू शकशील. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश, हाच उपदेश देत आहेत की प्रत्येक मनुष्य त्या भगवंताचा ज्ञानी शुद्ध परमभक्त होण्याचा प्रयत्न करावा. तर तो भगवंत, ते गुरु आपल्या आसपास कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये वावरत असतात, आपली मदत करत असतात, आपल्या पाठीशी उभे असतात. आणि त्यांना हवी असते फक्त निस्वार्थ भक्ती, निस्वार्थ निष्ठा, निस्वार्थ श्रद्धा. कोणत्याही प्रकारची इच्छा, अपेक्षा, आसक्ती मनामध्ये न बाळगता केलेली भक्ती, केलेली श्रद्धा, निष्ठा भगवंताला आणि गुरुला आवडते आणि ते आपल्याला भेटण्यासाठी आतुर होतील. हाच संदेश, हाच उपदेश
भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला देत आहेत. आणि परिपूर्ण यशस्वी जीवन कसे एक सामान्य मनुष्य देखील त्या अर्जुनासारखा जगू शकतो याचे मार्गदर्शन करत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. पुढील 86व्या भागात उद्याच्या प्रवचन पुष्पात आपण एक सकामी भक्त कसा असतो, इच्छा बाळगून, इच्छा मनामध्ये ठेवून भक्ती करणारा सकामी भक्त कसा असतो आणि एक दुर्मिळ महान व्यक्ती कसा असतो याचे अध्ययन रूपी श्रवण आपण पुढील उद्याच्या 86व्या प्रवचन पुष्पात करणार आहोत. आपण आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला सर्वांचा आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.